पत्नीने नशा करायला पैसे दिले नाही म्हणून तिच्या पाठीत गुप्तीने वार केल्याची घटना तालुक्यातील धार येथे 18 रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास घडली। 20 वर्षीय तेजश्री राहुल भिल हिचे पती राहुल रोहिदास भिल राहणार धार याच्याशी वाद सुरू होते। तो तिला नेहमी तू माझी पत्नी नाही म्हणून हिणवत होता, म्हणून पत्नीने न्यायालयात केस दाखल केली होती। 18 रोजी ती घरी असताना पती आला व मला नशा करण्यासाठी पैसे दे म्हणून मागणी करू लागला। पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्यावर राहुलने तेजश्रीच्या पाठीत गुप्तीने वार केला। त्यावेळी राहुलचे काका भांडण आवरून त्याला घेऊन गेले। रात्रभर तिने तसेच काढले। 20 रोजी तिच्या आईला घेऊन ती उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात गेली। तिला 2 टाके पडले। त्यानंतर पोलिसांनी जबाब घेतल्यावरून मारवड पोलीस स्टेशनला राहुल विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक उपनिरीक्षक संजय पाटील पुढील तपास करीत आहेत। अहिल्यानगर येथे आयोजित 6व्या राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन व शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात अमळनेरच्या 3 क्रीडा शिक्षकांचा गौरव करण्यात आला। शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले। या सोहळ्यात द्रौरा कन्या शाळेचे पर्यवेक्षक व क्रीडा शिक्षक SP वाघ यांना छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र गौरव पुरस्कार, जैतपीरचे क्रीडा शिक्षक हिरालाल रमेश बाविस्कर यांना राज्यस्तरीय गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्कार, तर मुंदडा हायस्कूलचे क्रीडा शिक्षक गोकुळ विक्रम बोरसे यांनाही गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला। या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरच्या 2026 ते 28 या द्विवार्षिक निवडणुकीत उत्तर महाराष्ट्र 2 विभागातून अमळनेरचे युवा उद्योजक वेदांशु पाटील यांनी उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। माजी अध्यक्ष खुशालभाई पोतदार व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा अर्ज भरण्यात आला। गेल्या 9 वर्षांपासून चेंबरमध्ये सक्रिय असलेले वेदांशु पाटील हे चेंबरच्या 100 वर्षांच्या इतिहासातील सर्वात तरुण गव्हर्निंग काउन्सिल सदस्य आहेत। जागतिक हिवताप दिन आणि राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त लोकसहभागातून प्रभावी जनजागृती व प्रचार केल्याबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक योगेश रजनी वाल्मिक कापडणे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। गटविकास अधिकारी NS पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर गिरीश गोसावी आणि तालुका पर्यवेक्षक प्रशांत फुगे यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्रक, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले। उन्हाळ्याचा पारा 43 अंशांवर गेला असताना अमळनेर ते नंदुरबार रेल्वे मार्गावरील स्टेशनांवर पिण्याच्या पाण्याचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे। अमृत भारत योजनेअंतर्गत सुशोभीकरणावर कोट्यावधींचा खर्च होत असला तरी नळ तुटलेले असणे, बंद पंख्या आणि कुलूपबंद प्रतीक्षालयांमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। पाडसे स्टेशनवर रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे पाण्याच्या टाक्या असूनही नळांना पाणी नसल्याचे समोर आले आहे। ज्येष्ठ नागरिक व मुलांची पाण्यासाठी वणवण होत असून नागरिकांना महागड्या पाण्याच्या बाटल्या विकत घ्याव्या लागत आहेत। दिखाऊ विकासापेक्षा रेल्वेने तातडीने थंड पाणी, स्वच्छ वॉशरूम आणि मूलभूत सुविधा द्याव्यात अशी तीव्र मागणी प्रवाशांकडून केली जात आहे। अमळनेर शहरातील गुरुकृपा कॉलनी भागातील रहिवासी संजय शामराव पाटील यांची भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम जिल्हा किसान मोर्चा आघाडीच्या जिल्हा चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे। या नियुक्तीची घोषणा जिल्हाध्यक्ष श्रीनिवास केशवराव मोरे यांनी केली। खासदार स्मिता वाघ, प्रदेश सचिव भैरवी वाघ पलांडे यांनी पाटील यांचे अभिनंदन केले। अमळनेर तालुक्यातील ढेकू येथील नितीन आधार पाटील यांची भारतीय जनता पार्टी जानवे मंडळ किसान मोर्चा अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली। ही निवड त्यांच्या नेतृत्व गुणामुळे, कार्यकर्त्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्यामुळे व पक्षाप्रती असलेल्या निष्ठेमुळे त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे। त्यांची ही निवड किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष जिजाबराव आत्माराम पाटील यांनी केली असून नितीन पाटील यांच्या निवडीमुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे।
अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली असून 21 मे रोजी उमेदवारांना चिन्हांचे वाटप करून अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली. सहाय्यक निबंधक कार्यालयात पार पडलेल्या या प्रक्रियेत तिन्ही पॅनलमधील उमेदवारांना सन्मान चिन्हे देण्यात आली आहेत. चिन्ह मिळताच उमेदवारांनी तप्त उन्हाची पर्वा न करता प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. या निवडणुकीत महायुतीचेच घटक पक्ष आमनेसामने आल्याने चुरस वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार अनिल भाईदास पाटील व माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली 15 उमेदवारांचे सहकार पॅनल रिंगणात उतरवले आहे, तर भाजपच्या खासदार स्मिता वाघ यांच्या नेतृत्वाखाली 14 उमेदवारांचे किसान विकास पॅनल मैदानात आहे. दुसरीकडे काँग्रेसने प्राध्यापक सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखाली 10 उमेदवारांचे शेतकरी पॅनल जाहीर करत आवाहन उभे केले आहे. शिवसेना शिंदे गट व माजी आमदार शिरीष चौधरी यांनी एकही उमेदवार न दिल्यामुळे ते या निवडणुकीपासून अलिप्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकी संघाचे मतदार संपूर्ण तालुक्यात व शहरात विखुरलेले असल्याने आणि प्रचारासाठी अवघे 8च दिवस शिल्लक असल्याने उमेदवारांची मोठी धावपळ होत आहे. अनेक वर्षानंतर लागलेल्या या निवडणुकीत 30 मे रोजी मतदान होणार असून 31 मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल.